मंडळी, ही 5 कामे करणारी व्यक्ती नियमित राहते त्रस्त. गरुड पुराण काय सांगते जाणून घ्या. गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. हे पुराण 18 पुराणांपैकी एक आहे. या ग्रंथात भगवान विष्णू भक्तीचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर या ग्रंथाचे वाचन केले जाते. गरुड पुराणात व्यक्तीच्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की व्यक्तीच्या काही चुका सौभाग्याचे दुर्दैवात रूपांतर करतात. या चुका टाळून किंवा गरुड पुराणात सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमण केल्यास व्यक्तीला सुख प्राप्त होते. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या टाळणे आवश्यक मानले गेले आहे. काय सांगते गरुड पुराण? 1. आयुष्यात पैशांचा अभिमान बाळगू नये. गरुड पुराणानुसार माणसाने कधीच पैशांचा अभिमान बाळगू नये. अहंकारामुळे माणसाची बौद्धिक क्षमता कमी होते, ज्यामुळे तो इतरांचा अपमान करू लागतो. कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे किंवा अपमानित करणे हे गरुड पुराणात पाप असल्याचे सांगितले आहे. संपत्तीचा अभिमान बाळगणाऱ्यांवर देवी लक्ष्मी नाराज होते आणि अशा लोकांची संपत्ती नष्ट होऊ लागते. 2. लोभाची भावना. गरुड पुराणानुसार जे लोक इतरांच्या संपत्तीचा लोभ बाळगतात ते कधीच सुखी जीवन जगत नाहीत. श्रीमंतीचा लोभ आणि इतरांची संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करणे या जन्मातही त्रासदायक ठरते आणि पुढील जन्मातही माणसाला तृप्ती मिळवू देत नाही. 3. इतरांचा अपमान करणे. गरुड पुराणानुसार कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे किंवा अपमानित करणे हे सर्वात मोठे पाप आहे. जेव्हा त्यांच्यावर टीका केली जाते तेव्हा अनेकांना आनंद होतो, परंतु प्रत्यक्षात ते आपला वेळ वाया घालवतात. जे लोक इतरांचा अपमान करतात ते कधीच सुखी नसतात. 4. घाणेरडे कपडे परिधान करणे. गरुड पुराणानुसार व्यक्तीने नेहमी स्वच्छ कपडे परिधान करावे. घाणेरडे कपडे घालणाऱ्यांवर देवी लक्ष्मी कधीच आशीर्वादाचा वर्षाव करत नाही. घाणेरडे कपडे हे दारिद्र्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे स्वच्छ राहून स्वच्छ कपडे घालावे. 5. रात्री दह्याचे सेवन करू नये. गरुड पुराणानुसार व्यक्तीने रात्री कधीच दह्याचे सेवन करू नये असे सांगितले गेले आहे. यामुळे व्यक्तीचे आरोग्य बिघडते आणि शारीरिक त्रास होतो. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.